तर इथे आहे ना स्वप्नाने आता बराचसा पसारा आवडीत आणलाय. अजून तर खूपच आहे. तुम्ही बघू शकता अजून खूप आहे. बाहेरगाव खूप काम करू लागतं बघा. आता कपाटामधला पसारा लावते इथे. चांगला आहे का? स्वप्नातलं कपाटामधला पसारा लावते. आता बऱ्यापैकी आवडत आले पसारा. अजून एवढा तरी बाकी आहे. हे गोण्या भरल्या वरती जातील. हे बाकीचं राहिले अजून. हां त्याचे डॉक्युमेंट्स. हां वाव अजून एवढा पसारा बाकी इकडं. इथं अजून एवढा बघू शकता. इकडं किचनचं थोडंफार राहिले आहे. इकडं मावशीत म्हणून कपडे धुते. आवडलं आहे सगळं असंच पहिल्या घरासारखं कपडे ठेवायचे. काय म्हणते का याला? प्रॉन्स. हां तर प्रॉन्स ना. तर प्रॉन्स बनवते मी. सपनाची भाजी बनवणार आहे. थोडीशी साफ करायची बाकी तर साफ करू राहिली. साफ करू राहिली. ते आणि इकडे ना सपनाची मावशी आहे ना भाकरी बनवते आणि तर सपना भाजी बनवते. अरे आणि इकडं भार्गव खेळता. हुशार भार्गव मस्त खेळतं भार्गव. आणि आता इकडचं सगळं आवरलंय. ही बेडरूम मधलं सगळं आवरलं. कपाटातले घड्या वगैरे सगळं घालून झाले. आणि अरे तर आता इकडचंच फक्त पसारा राहिलेला आहे एवढं बाकी. आणि हे सगळं आवरलं आहे. ही बेडरूममधलं सगळं आवरलं. आणि आता इकडे आहे ना भांडे वगैरे घासून म्हणजे सगळं सपनाने आधीच ठेवलेलं होतं. भांडे वगैरे झाले लावून. आता फक्त देवारा राहिला आहे. सकाळी देवाची पूजा करून देवारा होईल. आणि इकडचं सगळं आवरलं आहे. आता हे लावायचं राहिलेलं आहे फक्त हे सामान. बोलायचं सपना तुला? आता स्वयंपाक करून घेतो. पडली होती काय? सपना एक पाय वर करून स्वयंपाक बनवते. खूप लय पाय दुखत आहे त्याच्यामुळे कसं होते. लय दमली सपना. ते प्रॉन्स जरा स्वच्छ करून घेते. त्याच्यात ते एक असतं काहीतरी इथे ना मी प्रॉन्सला मॅरिनेट करायला ठेवलंय. आणि यामध्ये ना अद्रक लसूण मिरच्या ठेचल्या आणि मीठ थोडंसं. बाकी हळद मीठ मिरची टाकली. इकडं टोमॅटो ते कापून ठेवलं. खोबऱ्याचं कूट होतं तो भाजून घेतलाय. आता हे परतून घेते कांदा टोमॅटो. मग हे परतून तळून घे ना. प्रॉन्स तळून घेते मी. इकडं मसाला बारीक करून घेते आता सगळं एकत्र. इकडं तळतंय आता. इथं टोमॅटो ते जे पेस्ट केली होती ती ना तेलामध्ये तळून घेतली. याचंच तेल उरलेलं होतं त्याच तेलामध्ये परतवलंय. आता हे त्यामध्ये टाकायचं आणि थोडं पाणी टाकून द्यायचं ना. या मसाल्यात परतवलंय तर हे टाकून द्यायचं आता त्यामध्ये. थोडंसं पाणी ॲड करते आता. झालाय मसाल्याला मस्त तेल सुटलंय. आता हे टाकलं का मग पाणी टाकायचं थोडं. कोळंबी मसाला आहे तयार. इकडं भार्गवला भाजी टाकली आहे त्याची होती आता. आता आम्ही बसलो जेवायला. कशी झाली मावशी भाजी? छान झाली. तुम्हाला आवडली का? तिने दीदीच्या घरी कोळंबी घालती म्हणून तिला नाही खायची. तिने भेंडी घालली. आम्ही बसलोय जेवायला आता. ती पण प्रॉन्स खाल्ले त्याची सेपरेट भाजी बनवत असते मी. आता असं मस्त असं पौष्टिक जेवतो. आता बाबू पोट भरलं का? पोट भरलं काय ते? पोटा दाखव. पोटा भरला का? डिबी भरली का? डिब्बू भरली बाबू. कशी नाटकं चालू केली पाहिलं का आता? पोट भरलंय त्याचं. असा पौष्टिक खातो म्हणून असा डब्बू झालाय तो. तुम्हाला मी लॉग बनवणार आहे आता. हळूहळू सगळे लॉग येतील.
आता मी फ्री झाले, माझं शिफ्टिंग वगैरे सगळं झालंय. आणि आता आहे ना, तुम्ही मला खूप प्रश्न विचारता की भार्गवची तब्येत अशी कसं काय झाली, छान कसं काय झाली, काय खातो ते सांग. तर त्याच्यावर मी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे लवकरच. कारण कमेंटमध्ये कसं लिहून सांगायला इतकं मोठं लिहित बसावं लागतं, त्याच्यामुळं मग म्हटलं चला आता व्हिडिओज बनवू आपण, काय काय खाऊ घालतो काय काय नाही. तर अशा पौष्टिक वगैरे भाज्या खात असतो तो, त्याच्यामुळं तब्येत पण छान आहे त्याची. आणि मी त्याला काय काय खायला देते ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. आता माझे रेग्युलर व्हिडिओ येतील. आता शिफ्टिंग वगैरे झालं, आता मम्मीने त्यांना पण जायचं आहे उद्या. उद्या परवापासून माझे सगळे व्लॉग म्हणजे माझे मम्मीने ते गेल्यानंतर माझे रेग्युलर व्हिडिओ येणार आहे, डेली व्लॉग येतील. तर नक्की म्हणजे बघत जा, लाईक करत जा, सबस्क्राईब केलं नसेल तर करा. तर बघा भार्गव आमचा झालंय आता त्याचं जेवण, मस्त असं भात खाल्लाय, भात आणि प्रॉन्स खाल्ले आता भार्गवनी, त्याचं झालंय जेवण. आता मग मी बाकीचं आवरून घेते आता. चला बाय.